Welcome students. In the last video, we discussed about the initial part of monohybrid cross. And now, in case of a monohybrid cross, we seen that it is defined as a cross performed between two homozygous parents which differs in single pair of or one pair of contrasting character. आणि या केसमध्ये लास्ट व्हिडिओमध्ये आपण दोन वेगवेगळ्या डेफिनेशन्स पाहिल्या होत्या, दोन वेगवेगळ्या टर्म पाहिल्या होत्या. द फर्स्ट टर्म वॉज होमोझायगस and second one was true breeding. आता या दोन टर्म काय पाहिले होते आपण? होमोझायगस कशाला म्हटलं होतं आपण? होमोझायगस, ट्रू ब्रीडिंग. A parent or individual is said to be homozygous. एखाद्या पॅरेंटला किंवा इंडिव्हिज्युअलला होमोझायगस कधी म्हटले जाईल? When it contains similar factor for given trait, एखाद्या ट्रेट साठी or character. It is said to be homozygous for a given character and for a given trait when both the factors are similar according to Mendel. Such a type of individual or such a type of character present in that individual is said to be homozygous. True breeding means without any alteration in expression of character or a trait for several generations. Okay, so when a selected parent breeds for several generations and a expression of a character, जे काही कॅरेक्टर आपण इथे सिलेक्ट केलेला आहे एक्सपेरिमेंट परफॉर्म करण्यासाठी, हे कॅरेक्टर ज्या वेळेस एकाच फॉर्म मध्ये एक्सप्रेस होईल, जरीही त्या कॅरेक्टरचे किंवा त्या ट्रेटचे एकापेक्षा जास्त मल्टिपल फॉर्म प्रेझेंट असतील तरीही इन अ सिंगल लाईन, एकाच पॅरेंटच्या लाईन मध्ये जनरेशन आफ्टर जनरेशन, इफ अ कॅरेक्टर और अ ट्रेट इज एक्सप्रेस्ड इन अ सिमिलर वे और इन अ सिमिलर फॉर्म, एकाच पद्धतीने जर एक्सप्रेस होत आहे ज्यामध्ये कोण्याही टाईपचे अल्टरेशन येणार नाही, तशा पॅरेंटला म्हटलं जाईल ट्रू ब्रीडिंग. आणि होमोझायगस when a given individual, मग तो पॅरेंट असेल किंवा पुढच्या प्रोजेनी मधला, त्यापासून तयार होणाऱ्या जनरेशन मधला एखादा इंडिव्हिज्युअल असेल, यामध्ये दिलेल्या कॅरेक्टरसाठी फॉर अ गिव्हन कॅरेक्टर और फॉर अ सिलेक्टेड कॅरेक्टर
इफ इट कंटेन सिमिलर टाइप ऑफ फॅक्टर. जर त्यामध्ये सारख्याच टाईपचे फॅक्टर आहे तर त्यांना आपल्याला येईल होमोझायगस. ओके, सो मेंडेल इन हिज फर्स्ट एक्सपेरिमेंट, जो काही मेंडेलने त्याचा पहिला एक्सपेरिमेंट परफॉर्म केला, मेंडेल सिलेक्टेड द कॅरेक्टर ऑफ हाईट. मेंडेल selected a character of height, and for this single character Mendel selected two different type of parents. मेंडेलने या एका सिंगल कॅरेक्टर साठी दोन वेगवेगळ्या टाइपचे पॅरेंट्स सिलेक्ट केले डिपेंडिंग ऑन द एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. कि या हाईटचं कॅरेक्टर कोण्या पद्धतीने एक्सप्रेस होत आहे. ही सिलेक्ट टॉलनेस अँड डॉर्फनेस. मेंडेलने सिलेक्ट केले दोन, टॉलनेस अँड डॉर्फनेस. नाउ हियर हाईट इज अ कॅरेक्टर अँड बोथ ऑफ दीज टॉलनेस किंवा डॉर्फनेस हे झाले ट्रेट. बोथ ऑफ दीज आर ट्रेट. मग दोन वेगवेगळ्या पॅरेंट मध्ये जे मेंडेलने सिलेक्ट केले, दोन वेगवेगळ्या ज्या व्हेरायटी आहेत, या दोन्हीही व्हेरायटी मध्ये एकाच कॅरेक्टर साठी दोन वेगवेगळे ट्रेट प्रेझेंट आहेत. ठीक आहे. प्रेझेन्स ऑफ ट्रेट मीन्स धिस सिंगल कॅरेक्टर इज एक्सप्रेस्ड. इट इज द एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. ट्रेट म्हणजे काय? ट्रेट इज नथिंग बट एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. एक कॅरेक्टर कोण्या पद्धतीने एक्सप्रेस होत आहे. मग इथे द कॅरेक्टर ऑफ हाईट इन पायसम सटायवर्म इज एक्सप्रेस इन टू डिफरंट फॉर्म. हे दोन्ही काय झाले याचे डिफरंट फॉर्म. and both of these different forms are contrasting. हे दोन्हीही जे फॉर्म आहे हे दोन्हीही फॉर्म कॉन्ट्रास्टिंग आहे, एकमेकांच्या अपोजिट आहे. ठीक आहे. मग याच केस मध्ये आपल्याला आता नवीन टर्म्स पाहायचे आहेत. वी हॅव टू अंडरस्टँड द टू न्यू टर्म्स वन बाय वन. जसं जसं हा एक्सपेरिमेंट आपण परफॉर्म करत जाणार यामध्ये आपल्याला नवीन नवीन टर्म येत जातील रिलेटेड विथ जेनेटिक्स. सो द नेक्स्ट टर्म we have is phenotype. पुढची जी टर्म आहे आपली ही टर्म काय आहे फिनोटाइप. आता फिनोटाइप कशाला म्हटलेलं आहे? फिनोटाइप इज एक्सटर्नल अपीयरन्स of a character or trait. एखाद्या कॅरेक्टरचं किंवा एखाद्या ट्रेटचं जे एक्सटर्नल अपीयरन्स आहे. अँड रिमेंबर धिस एक्सटर्नल अपीयरन्स इज ऑलवेज डिटेक्टेबल. कसं असणार? एक्सटर्नल कॅरेक्टर नेहमी डिटेक्टेबल असणार. त्याला काय म्हटलेलं आहे आपण? फिनोटाइप. नाउ इन दिस केस फॉर द कॅरेक्टर ऑफ हाईट, या केसमध्ये मेंडेलने पहिल्या एक्सपेरिमेंट मध्ये जे सिलेक्ट केलेलं आहे, इथे या हाईटच्या कॅरेक्टरसाठी दोन वेगवेगळ्या टाइपचे फिनोटाइप आहेत विच कॅन डिटेक्ट मॉर्फोलॉजिकली और विच कॅन डिटेक्ट एक्सटर्नली. कोणते? टॉलनेस and second one is dwarfness. म्हणजे the first type of parent is tall in height while the second type of parent is dwarf in its height.
आता टॉल आणि डॉर्फ हे दोन्ही काय होतील? फिनोटाइप. कॅरेक्टर हाईट आणि हे हाईटचं कॅरेक्टर कोण्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस होत आहे? इन अदर वर्ड वी कॅन टर्म इट ॲज एक्सप्रेशन ऑफ अ गिव्हन कॅरेक्टर विच इज डिटेक्टेबल. याला वेगवेगळ्या पद्धतीने सांगता येईल, आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने डिफाईन करता येईल, पण आपण बेसिक डिफाईन करणाऱ्याला एक्सटर्नल अपीअरन्स ऑफ कॅरेक्टर ऑर ट्रेट विच इज डिटेक्टेबल. मग कदाचित ते मॉर्फोलॉजिकल असेल, अॅनाटॉमिकल असेल, फिजिओलॉजिकल असेल, कोणत्याही प्रकारचं असू शकेल. मग इथे इन धिस केस फॉर अ गिव्हन कॅरेक्टर देयर आर टू डिफरंट टाइप ऑफ फिनोटाइप्स. दोन वेगवेगळ्या टाइपचे फिनोटाइप आहे अँड बोथ द फिनोटाइप्स आर कॉन्ट्रास्टिंग. दोन्ही फिनोटाइप कसे राहणार? कॉन्ट्रास्टिंग. सो टॉल अँड डॉर्फ फॉर द कॅरेक्टर ऑफ हाईट. असेच आपल्याकडे आणखी 6 वेगवेगळे कॅरेक्टर आहेत. देयर आर 6 डिफरंट कॅरेक्टर्स अलॉंग विथ द कॅरेक्टर ऑफ हाईट. आणि ह्या प्रत्येक कॅरेक्टर मध्ये 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म आहेत. फॉर ईच कॅरेक्टर मेंडेल सिलेक्टेड 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ एक्सप्रेशन. जसं हाईट, यासाठी आणि हे हाईट एक्सप्रेस होण्यासाठी 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म सिलेक्ट केले. पहिला टॉलनेस, दुसरा डॉर्फनेस. ओके, सो द फिनोटाइप टॉल अँड डॉर्फ. याच प्रकारे त्यांनी सीड कलर हा एक कॅरेक्टर सिलेक्ट केला. आणि फॉर सीड कलर मेंडेल सिलेक्टेड 2 डिफरंट टाइप ऑफ एक्सटर्नल अपीअरन्स विच आर कॉन्ट्रास्टिंग. एका टाइपच्या पॅरेंट मध्ये सीड कलर हा येलो आहे, दुसऱ्या टाइपच्या पॅरेंट मध्ये सीड कलर हा ग्रीन आहे. म्हणजे 2 वेगवेगळे फिनोटाइप, येलो अँड ग्रीन. फ्लावर पोझिशन साठी तिथे सुद्धा 2 वेगवेगळे फिनोटाइप आहे. एका टाइपच्या व्हेरायटी मध्ये, एका टाइपच्या पॅरेंट मध्ये पोझिशन ऑफ फ्लावर ऍक्झियल, दुसऱ्या टाइपच्या पॅरेंट मध्ये पोझिशन ऑफ फ्लावर टर्मिनल. मग हे जे काही अल्टरनेटिव्ह फॉर्म्स आहेत कॅरेक्टरचे, हे अल्टरनेटिव्ह फॉर्म म्हणजेच काय आहे? फिनोटाइप. फिनोटाइप इज अ जेनेटिकल टर्मिनल. ही एक जेनेटिकल टर्म आहे. ओके, कलेक्टिव्ह. अँड द सेकंड वन इज जीनोटाइप. द नेक्स्ट टर्म is genotype. Now, genotype means genetic constitution present for character or trait. Genotype, presence of genetic constitution for a given character or for a given trait. आता मला सांगा, मेंडेलनुसार प्रत्येक जे कॅरेक्टर, एव्हरी कॅरेक्टर इज एक्सप्रेस्ड, इज कंट्रोल्ड अँड इनहेरिटेड बाय अ फॅक्टर. हे मेंडेलचं हायपोथेसिस आपण सर्वात आधी पाहिलं होतं. प्रत्येक कॅरेक्टरला एक्सप्रेस करण्यासाठी, प्रत्येक कॅरेक्टर कंट्रोल करण्यासाठी आणि प्रत्येक कॅरेक्टर हे इनहेरिट करण्यासाठी फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहे. अँड अकॉर्डिंग टू मेंडेल, फॉर एव्हरी कॅरेक्टर देयर इज अ पेअर ऑफ फॅक्टर. प्रत्येक कॅरेक्टरसाठी काय प्रेझेंट आहे? इथे फॅक्टरची पेयर प्रेझेंट आहे. सो द प्रेझेन्स ऑफ अ पेअर ऑफ फॅक्टर लाईक फॉर हाईट, या हाईट साठी कोण्या टाइपच्या फॅक्टरची पेअर प्रेझेंट आहे? इट इज अ पेअर ऑफ फॅक्टर्स. ओके, दॅट इज जीनोटाइप. आणि हे जे कॅरेक्टर म्हणत आहे, नाउ कॅरेक्टर मे बी अ सिंगल or more.
किंवा एकापेक्षा जास्त कॅरेक्टर विच आर कन्सिडर्ड, जे अंडर कन्सिडरेशन आहे, या अंडर कन्सिडरेशन मध्ये असलेल्या कॅरेक्टरसाठी मग कदाचित एक कॅरेक्टर असू शकेल किंवा एकाच वेळेस दोन किंवा त्यापेक्षा जास्त कॅरेक्टर्स. मग यासाठी जे काही कॉम्बिनेशन ऑफ फॅक्टर प्रेझेंट आहे, आणि प्रत्येक फॅक्टर हा नेहमी कसा प्रेझेंट असणार, पेयर मध्ये प्रेझेंट. ईच फॅक्टर विल बी प्रेझेंट इन अ पेयर. मग याचे सुद्धा one or more character, like in case of phenotype also. phenotype सुद्धा एका वेळेस one or more, एक किंवा एकापेक्षा जास्तही कन्सिडर करता येतात. हे मेंडेलचा दुसरा एक्सपेरिमेंट आहे, डायहायब्रिड क्रॉस, त्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे. सो हिअर द जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन किंवा जेनेटिक मेकअप, दॅट इज प्रेझेन्स ऑफ pair of factor which express, which control and which inherit a selected character. जे काही सिलेक्ट केलेलं कॅरेक्टर आहे, कन्सिडर्ड कॅरेक्टर आहे, याच्या एक्सप्रेशन साठी, याच्या कंट्रोल साठी आणि याच्या इनहेरिटन्स साठी रिस्पॉन्सिबल असणारी जी पेअर ऑफ फॅक्टर आहे, त्याला काय म्हटलं जाईल, जीनोटाइप. या दोन महत्वाच्या टर्म आपल्याला इथे काढायच्या आहेत. ओके, सो हिअर फॉर एव्हरी कॅरेक्टर अँड एव्हरी ट्रेट मेंडेल कन्सिडर प्रेझेन्स ऑफ पेअर ऑफ फॅक्टर. प्रत्येक कॅरेक्टर आणि प्रत्येक ट्रेट साठी मेंडेलने पेअर ऑफ फॅक्टर कन्सिडर केलेला आहे. आणि आता इथेच दोन नवीन टर्म येतात या पेअर ऑफ फॅक्टरशी रिलेटेड. A factor is also called as allele. ज्याला आपण फॅक्टर म्हणत आहे त्यालाच काय म्हटलं जाईल, अलील म्हटलं जाईल, or it is also called as gene. त्यालाच म्हटलं जातो gene. So a pair of factor is nothing but a pair of alleles or pair of genes. So the pair of alleles is called as allelomorphic pair. ठीक आहे. आता यापुढे आपण याला पेअर ऑफ फॅक्टर्स म्हणणार नाही, इथून पुढे याला म्हणायचं आपल्याला पेअर ऑफ अलील. ठीक आहे. धिस टर्म पेअर ऑफ अलील किंवा अलील इट इज गिवन बाय बॅटेसन. ठीक आहे. बॅटेसन नावाचा सायंटिस्ट आहे ज्यांनी हा मेंडेलला ज्यांनी फॅक्टर कन्सिडर केलं होतं, यालाच हा बॅटेसनने नाव दिलेलं आहे अलील. सो मेंडेल पेअर ऑफ फॅक्टर, मेंडेलची जी पेअर ऑफ फॅक्टर आहे, नाव इट बिकम्स पेअर ऑफ अलील्स, ऑल्सो कॉल्ड ॲज अलीलोमॉर्फिक पेअर. आणि ह्या अलीलोमॉर्फिक पेअर मध्ये प्रेझेंट असणारे जे दोन अलील आहेत, यापैकी एक अलील हा पॅटर्नल पॅरेंट मधून येतो, दुसरा अलील हा मॅटर्नल पॅरेंट मधून येतो. अनदर कन्सिडरेशन ऑफ मेंडेल, ज्यावर हा मोनोहायब्रिड रेशो बेस्ड आहे. कन्सिडरेशन काय आहे मेंडेलचं, एव्हरी पॅरेंट contributes one factor, that is one allele to next generation. पुढच्या जनरेशन मध्ये प्रत्येक पॅरेंट हा एक अलील कंट्रीब्यूट करतो फॉर एव्हरी कॅरेक्टर. प्रत्येक कॅरेक्टरसाठी फ्रॉम मॅटर्नल पॅरेंट ॲज वेल ॲज फ्रॉम पॅटर्नल पॅरेंट एव्हरी इंडिव्हिज्युअल रिसिव्स वन अलील. प्रत्येक इंडिव्हिज्युअल त्या पॅरेंट मधून एक अलील रिसीव्ह करतो. मग मॅटर्नल पॅरेंट मधून काही अलील येतील, काही अलील हे
पॅटर्नल पॅरेंट मधून येतील आणि यांच्या पेअर तयार होतील. So the expression of character is depend on the type of pair. कोण्या प्रकारची पेयर तयार होणार, कोण्या प्रकारचे अलील मॅटर्नल आणि पॅटर्नल या दोन्ही पॅरेंट मधून रिसीव्ह केले जाणार. So Mendel next consideration was every parent contributes one factor that is according to Bateson it is termed as allele for every character in next generation. आणि हे जे कंट्रीब्यूट झालेले अलील आहेत, कंट्रीब्युशन ऑफ अलील फॉर्म्स अलिलोमॉर्फिक पेयर. काय तयार होणार? अलिलोमॉर्फिक पेयर तयार होणार. ठीक आहे. आता इथून पुढे पाहायचं आपल्याला. ओके, कळाला एवढं? फिनोटाइप कशाला म्हटलेला आहे? एक्सटर्नल अपिअरन्स ऑफ कॅरेक्टर ऑर ट्रेट. जिनोटाइप जेनेटिक मेकअप और जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन, दैट इज प्रेझेन्स ऑफ अलिलोमॉर्फिक पेयर किंवा पेयर ऑफ फॅक्टर कंटेनिंग टू अलील्स, ज्यामध्ये किती अलील्स प्रेझेंट असतील? 2 अलील. आणि हे सुद्धा आहे एव्हरी कॅरेक्टर इन जनरल requires minimum 2 allele for its expression. प्रत्येक कॅरेक्टर for every character जे काही आपण 3 बेसिक कन्सेप्ट पाहिलेले आहेत त्या कॅरेक्टरशी रिलेटेड, एक्सप्रेशन, कंट्रोल अँड inheritance, it require minimum 2 alleles. कमीत कमी 2 अलील याला लागतील. आता याला एक्सेप्शन आहे. सर्टन कॅरेक्टर्स आर एक्सप्रेस बाय मीन्स ऑफ प्रेझेन्स ऑफ अ सिंगल अलील. ते आपल्याला खूप पुढच्या पार्ट मध्ये पाहायचं आहे. ओके, बट इन जनरल सध्या फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की प्रत्येक कॅरेक्टरच्या एक्सप्रेशन साठी कमीत कमी 2 अलील रिस्पॉन्सिबल असतातच, हे प्रेझेंट असणारच. अँड देयर आर सेव्हरल टाइप ऑफ कॅरेक्टर विच आर कंट्रोल्ड, एक्सप्रेस अँड इनहेरिटेड बाय मोर दॅन 2 अलील. पण याला 2 एक्सप्रेशन. पहिल्या केस मध्ये ओनली 1, दॅट इज अ सिंगल or more than 2. Okay, in general for most of the cases every character ज्यासाठी रिस्पॉन्सिबल असणार पेअर ऑफ अलील. काही कॅरेक्टर असे आहेत ज्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो फक्त एक सिंगल अलील आणि काही कॅरेक्टर अशी आहेत ज्यामध्ये 2 पेक्षा जास्त अलील्स हे रिस्पॉन्सिबल आहेत त्या कॅरेक्टरला एक्सप्रेस करण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी आणि इनहेरिट करण्यासाठी. ओके, सो फिनोटाइप, जिनोटाइप, जनरल कन्सिडरेशन. कळाला एवढं हे काय कोण्या पद्धतीने दिलेला आहे. आता या नंतरचा पार्ट आपल्याला हा एक्सपेरिमेंट कसा परफॉर्म केलेला आहे मेंडेलने ते पाहायचं आहे. ओके, so now we will see how Mendel performed monohybrid cross. Now initially Mendel select 2 type of parents. First one is a male parent and he crossed it with a female parent. मेंडेलने सुरुवातीला 2 वेगवेगळ्या टाइपचे पॅरेंट सिलेक्ट केले, मेल पॅरेंट अँड फिमेल पॅरेंट, आणि ह्या दोन्हीही पॅरेंटला मेंडेलने एकमेकांसोबत क्रॉस केलेला आहे. आता हे ज्या प्रकारे आपण डिस्क्राइब करणार आहोत हा एक पर्टिक्युलर मेथड आहे जेनेटिकल डिस्क्रिप्शनची. जे काही वेगवेगळे जेनेटिक एक्सपेरिमेंट परफॉर्म केले जातात हे याच पॅटर्न मध्ये डिस्क्राइब केले जातात. ओके, सो
Next, we have to write the phenotype of individual. ज्या टर्म आपण या आधी पाहिलेले आहे की या दोन्ही पॅरेंट मध्ये फॉर अ गिव्हन कॅरेक्टर मेंडेलने सिलेक्ट केलेले फिनोटाइप कोणते आहे. सो द फर्स्ट एक्सपेरिमेंट ऑफ मेंडेलने हा जो पहिला एक्सपेरिमेंट परफॉर्म केला बाय सिलेक्टिंग द कॅरेक्टर ऑफ हाईट. इथे मेंडेलने कोणतं कॅरेक्टर सिलेक्ट केलेलं आहे, हाईटचं कॅरेक्टर सिलेक्ट केलेलं आहे. ठीक आहे. सो फॉर अ गिव्हन कॅरेक्टर दॅट इज फॉर अ कॅरेक्टर ऑफ हाईट, फिनोटाइप ऑफ टू डिफरंट पॅरेंट, दोन वेगवेगळ्या टाइपच्या पॅरेंट मध्ये हा जो पर्टिक्युलर कॅरेक्टर आहे दोन वेगवेगळ्या पद्धतीने एक्सप्रेस होत आहे, दोन वेगवेगळे ट्रेट आहे. सो द फर्स्ट टाइप ऑफ पॅरेंट was tall crossed with second type of parent dwarf. Okay, for a given character two type of parent आणि ह्या दोन्ही पॅरेंट मध्ये एकच कॅरेक्टर दोन वेगवेगळ्या टाइप मध्ये एक्सप्रेस होताना आपल्याला दिसून येत आहे. एका टाइपच्या पॅरेंट मध्ये दॅट इज इन केस ऑफ मेल पॅरेंट द कॅरेक्टर ऑफ हाईट इज एक्सप्रेस्ड ॲज tall, phenotype tall. In case of female, character is expressed dwarf, phenotype dwarf. आता यानंतर येतो महत्वाचा जीनोटाइप. नेक्स्ट जीनोटाइप. नाउ टू रिप्रेझेंट जीनोटाइप. आता मेंडेलला माहित नव्हते की हे फॅक्टर नेमके काय आहे, स्टेटस काय आहे. सो मेंडेल यूज अल्फाबेट टू डिनोट द जीनोटाइप. की ते जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन काय आहे किंवा अलील काय आहे, इथे अलील कसे रिप्रेझेंट करायचे यासाठी मेंडेलनी यूज केले अल्फाबेट. सो फॉर अ टॉल पॅरेंट, ठीक आहे, या टॉल पॅरेंट साठी याने जीनोटाइपचा सिंबॉल जो यूज केलेला आहे इट इज कॅपिटल टी, सेकंड वन कॅपिटल टी. आता इथे आपण दोन लिहिलेले आहेत, कॅपिटल टी कॅपिटल टी. एक अल्फाबेट ऍज अ सिम्बॉल ऑफ अलील. या टॉलनेस या कॅरेक्टरला किंवा या ट्रेटला कंट्रोल करणारा, एक्सप्रेस करणारा आणि इनहेरिट करणारा जो अलील आहे, जो फॅक्टर आहे, त्याला रिप्रेझेंट करण्यासाठी मेंडेलने इथे यूज केलेला आहे अल्फाबेट. ओके, कॅपिटल टी कारण या कॅरेक्टर साठी रिस्पॉन्सिबल असणारे अलील हे नेहमी पेयर मध्ये असतील. यांची तयार होईल अलिलोमॉर्फिक पेयर. त्याच प्रकारे इन केस ऑफ डॉर्फनेस स्मॉल टी. आता एकीकडे कॅपिटल आणि एकीकडे स्मॉल असे अल्फाबेट का घेतले हे आपल्याला यापुढे पाहायचं आहे. ओके, मग दोन्ही केसमध्ये दोन्ही फिनोटाइप साठी रिप्रेझेंटेड जीनोटाइप बाय अलिलोमॉर्फिक पेयर. या अलिलोमॉर्फिक पेयरने रिप्रेझेंट केलेले जीनोटाइप आहेत कॅपिटल टी, डॉर्फनेस साठी स्मॉल टी. आता इथे दिसून येईल आपल्याला both the alleles, both the factor in both the parent, दोन्हीही पॅरेंट मध्ये दोन्हीही टाइपच्या फिनोटाइप साठी सिलेक्ट केलेले दोन्हीही जीनोटाइप आणि त्याचा रिप्रेझेंटेशन हे सेम आहे. इन ईच अलिलोमॉर्फिक पेयर, या दोन्हीही अलिलोमॉर्फिक पेयर मध्ये प्रेझेंट असणारे अलील हे सेम आहे. इथे दोन्हीही अलील कॅपिटल टी ने रिप्रेझेंट केलेले आहे. हियर बोथ द अलील्स आर रिप्रेझेंटेड बाय स्मॉल टी बिकॉज बोथ द इंडिव्हिज्युअल्स आर होमोझायगस. ज्याला त्याने ऍज अ पॅरेंट म्हणून सिलेक्ट केलेले आहे मेल अँड फिमेल, त्यांच्यामध्ये जे काही कॅरेक्टर त्यांनी सिलेक्ट केलं, जो ट्रेट आहे तो ट्रेट काय आहे, होमोझायगस आहे. सो द फर्स्ट टाइप फिनोटाइप काय येईल आपल्याला, होमोझायगस टॉल, सेकंड होमोझायगस
doors, as both the parents are true breeding. दोन्हीही पॅरेंट्स कशा आहेत? ट्रू ब्रीडिंग आहेत आणि होमोझायगस आहेत. ठीक आहे, कळालं इथपर्यंत? यापुढे येतो. मेंडेल कन्सिडर्ड दॅट in next progeny for a given character every allele is contributed by parent. हे जे प्रत्येक अलील आहेत, प्रत्येक कॅरेक्टर साठीचे अलील आहेत, हे अलील पुढच्या जनरेशन मध्ये कंट्रीब्यूट करतात. and in between a generation of parent and generation of progeny, या ज्या दोन जनरेशन आहेत, या दोन जनरेशन मध्ये फक्त एक लिंक प्रेझेंट आहे. देयर इज अ सिंगल लिंक विच कनेक्ट जनरेशन ऑफ पॅरेंट विथ द जनरेशन ऑफ प्रोजेनी, बिकॉज दीज आर सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम. आणि या दोन्ही जनरेशन मधली असणारी लिंक म्हणजे गॅमेट्स. फक्त गॅमेट्सच आहेत जे पॅरेंट आणि प्रोजेनी या दोन जनरेशनला एकमेकांसोबत कनेक्ट करतात. ह्या दोन जनरेशन मधली एक लिंक आहे. सो मेंडेल अज्युम्ड दॅट these alleles are transferred from the generation of parent to the generation of progeny through gametes. कशामधून जातील? गॅमेट्स मधून जातील. ओके, सो इन फर्स्ट टाइप ऑफ पॅरेंट जेवढे काही गॅमेट्स तयार होतील, इन ईच गॅमेट it will contain a single allele for a character. प्रत्येक गॅमेट मध्ये फॉर अ सिलेक्टेड कॅरेक्टर एक अलील, एक फॅक्टर हा ट्रान्सफर होतो. आता इथे दोन्हीही टाइपचे अलील हे सिमिलर आहेत. मग इथे जेवढे काही गॅमेट्स तयार होणार, इन ईच गॅमेट इट विल कंटेन ओनली कॅपिटल टी as allele. एकच allele आहे. 100% गॅमेट्स आर सिमिलर. 100% गॅमेट काय राहतील? सिमिलर राहतील इन टर्म्स ऑफ प्रेझेन्स ऑफ allele फॉर हाईट. कदाचित बाकीच्या कॅरेक्टरचे allele वेगळे असतील, वेगळे असू शकतील, पण हाईटच्या कॅरेक्टर साठी रिस्पॉन्सिबल असणारे सर्व alleles हे सिमिलरच राहतील. सिमिलर इन केस ऑफ धिस पॅरेंट, इथे सुद्धा फॉर्मेशन ऑफ गॅमेट आहे. आणि जेवढे काही गॅमेट आहे दुसऱ्या पॅरेंट मध्ये तयार होत आहेत, या प्रत्येक गॅमेट मध्ये एकाच टाइपचे अलील जातील. दॅट इज स्मॉल टी विच गेट कंट्रीब्युटेड टू फॉर्म अ अलिलोमॉर्फिक पेयर इन नेक्स्ट जनरेशन. आता यानंतर these two gametes fuses with each other. A male gamete fuses with female gamete. A male gamete contains capital T allele for tallness. Female gamete contains small t allele for darkness. So या दोन गॅमेट्सच्या फ्युजन मधून we have first generation called as F1 generation. काय म्हटलं याला? F1 generation किंवा यालाच म्हटलं जाते this F1 stands for filial generation. जिथे F चा मीनिंग काय आहे? filial, that is following, पुढची जनरेशन पहिली. Now both the alleles from these two gametes makes up an allelomorphic pair. आता इथे पुढच्या जनरेशन मध्ये मेल पॅरेंट मधून कॅपिटल टी हा अलील इनहेरिट होत आहे, फिमेल पॅरेंट मधून स्मॉल टी हा अलील इनहेरिट होत आहे. ओके, आता इथे जर पाहिलं आपण
in this generation, that is individuals of F1 generation, ह्या F1 जनरेशनच्या इंडिव्हिज्युअल मध्ये दोन्हीही पॅरेंट कडून इंडिव्हिज्युअल अलील्स ट्रान्समिट झालेले आहेत. इथे सुद्धा एक अलिलोमॉर्फिक पेअर तयार होणार फॉर अ गिव्हन कॅरेक्टर, दॅट इज हाईट. नाउ हियर इज अ क्वेश्चन दॅट द कॅरेक्टर ऑफ टॉलनेस or a character of darkness get expressed. आता इथे कोणतं कॅरेक्टर एक्सप्रेस होणार, कारण इथे दोन्हीही पॅरेंट कडून दोन वेगवेगळ्या ट्रेटचे अलील आलेले आहेत. एका पॅरेंट मधून टॉलनेसचा अलील आलेला आहे, दुसऱ्या पॅरेंट मधून डॉर्फनेसचा अलील आलेला आहे. मग ह्या F1 प्रोजेनीचा जो काही एक्सप्रेशन आहे, हे एक्सप्रेशन काय होणार? इथे हे प्लांट हाईट मध्ये टॉल असणार की हाईट मध्ये डॉर्फ असणार? मेंडेल ऑब्झर्व दॅट 100% प्लांट इन F1 जनरेशन वेअर टॉल. मेंडेलला काय दिसून आलं? जेवढे काही प्रोजेनी आहे F1 जनरेशनची, या कंप्लीट प्रोजेनी मध्ये जे कॅरेक्टर अपियर झालं, कोणतं कॅरेक्टर, कोणता ट्रेट अपियर झाला? टॉलनेसचा. डॉर्फनेस अपियर झाला नाही. ओके, मग यावरून मेंडेलनी काही पॉस्ट्युलेट केले, काही कन्क्लुजन केले. दॅट इज इन F1 जनरेशन, या F1 जनरेशन मध्ये व्हेन two homozygous individuals are crossed for a given character, एखाद्या दिलेल्या कॅरेक्टर साठी जेव्हा दोन होमोझायगस इंडिव्हिज्युअल हे क्रॉस केले जातात इन F1 जनरेशन, द कॅरेक्टर विच अपियर किंवा ट्रेट विच अपियर इज कन्सिडर्ड ॲज डॉमिनंट. एक नवीन टर्म आहे आपल्याकडे. According to Mendel, in F1 generation, the trait or the character which get expressed, Mendel ने त्याला म्हटलेला आहे dominant. And second, the character which do not get expressed, पॅरेंट मध्ये तर आहे पण त्यामधून पुढच्या जनरेशन मध्ये एक्सप्रेस होत नाही, त्या कॅरेक्टर साठी रिस्पॉन्सिबल असणारा अलील सुद्धा प्रेझेंट आहे, ज्याला मेंडेलने नाव दिलं रेसेसिव्ह. सो हियर this F1 progeny, it is heterozygous. कशी आहे ही प्रोजेनी? heterozygous, as it contain two different type of allele for the same character. एकच कॅरेक्टर कंट्रोल करण्यासाठी या F1 जनरेशनच्या प्लांट मध्ये दोन वेगवेगळे अलील्स आहेत. अलिलोमॉर्फिक पेयर मध्ये जी तयार होणार, एक अलील कॅपिटल टी, दुसरा अलील स्मॉल टी. ओके, जेव्हा दोन्हीही अलील सिमिलर आहेत, सेम आहे, इट इज कॉल्ड ॲज होमोझायगस. अँड व्हेन बोथ द अलील्स आर डिफरंट फ्रॉम इच अदर, इट इज कॉल्ड ॲज हेटेरोझायगस. आणि अशा हेटेरोझायगस कंडिशन मध्ये इन द हेटेरोझायगस कंडिशन commonly called as hybrid. काय म्हटलं त्याला? हायब्रिड. दॅट इज F1 हायब्रिड. या F1 हायब्रिड मध्ये ज्याचं कॅरेक्टर एक्सप्रेस होणार त्याला म्हटलं जाईल डॉमिनंट. जे कॅरेक्टर एक्सप्रेस होणार नाही त्याला म्हटलं जाईल रेसेसिव्ह. प्रेझेंट तर दोन्हीही अलील आहेत, टॉलनेसचाही अलील प्रेझेंट आहे, डॉर्फनेसचाही अलील प्रेझेंट आहे, पण एक्सप्रेस फक्त एकच होणार, दोन्हीही एक्सप्रेस होणार नाही. इन F1 जनरेशन, आउट ऑफ दिस टू अलील, कॅपिटल टी अँड स्मॉल टी,
the trait or character of only one allele get expressed. मग ज्या अलीलचं कॅरेक्टर एक्सप्रेस होते त्याला म्हटलेलं आहे डॉमिनंट, ज्याचं कॅरेक्टर एक्सप्रेस होणार नाही त्याला म्हटलेलं आहे आपण रिसेसिव्ह. सो वी हॅव डॉमिनंट दॅट इज एक्सप्रेस्ड इन F1 जनरेशन, रेसेसिव्ह जे एक्सप्रेस होत नाही रिमेन सप्रेस्ड. काय आहे रिमेन सप्रेस्ड. सो हियर कॅपिटल टी या अलीलचं कॅरेक्टर, या अलीलचा ट्रेट एक्सप्रेस झालेला दिसून आला मेंडेलला इन 100% ऑफ केसेस. जी काही प्रोजेनी त्याला मिळाली F1 जनरेशन, जेवढे काही प्लांट मिळाले सर्वच्या सर्व टॉल आहेत, पण हे प्लांट होमोझायगस टॉल नाही. कशा आहेत हे प्लांट? हेटेरोझायगस टॉल. कारण फिनोटिपिकली जरी टॉल आहे, जिनोटिपिकली जेनेटिक मेकअप, जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन, प्रेझेन्स ऑफ अलिलोमॉर्फिक पेयर ही डिफरंट आहे. यामध्ये एक अलील टॉलनेसचा आहे, दुसरा अलील डॉर्फनेसचा आहे, म्हणून याला आपण म्हटलेलं आहे हायब्रिड. मिक्सचर आहे दोन्ही टाईपच्या अलीलचं. आणि अशा कंडिशन मध्ये जो अलील स्वतःला एक्सप्रेस करतो तो झाला डॉमिनंट अलील. आणि ह्या डॉमिनंट अलीलमुळे जे कॅरेक्टर किंवा जे ट्रेट एक्सप्रेस होते दॅट इज बिकॉज ऑफ धिस कॅपिटल टी डॉमिनंट अलील, कोणतं कॅरेक्टर कोणता ट्रेट एक्सप्रेस झाला? टॉलनेस. सो धिस पर्टिक्युलर ट्रेट, धिस पर्टिक्युलर कॅरेक्टर इज कन्सिडर्ड ॲज dominant character or dominant trait. And in the presence of dominant, इथे हा कॅपिटल टी प्रेझेंट असल्यामुळे हा जो स्मॉल टी आहे प्रेझेंट असूनही एक्सप्रेस होत नाही. आता इथे दिसून येईल आपल्याला दोन्हीही स्मॉल टी आहे, कॅरेक्टर एक्सप्रेस करत आहे, पण इन धिस कंडिशन एकच स्मॉल टी आहे and in the presence of capital T, याला म्हटलेलं आहे आपण डॉमिनंट. the character of small t do not get express. आता कॅपिटल टी ला म्हटलेलं आहे आपण डॉमिनंट. स्मॉल टी या डॉमिनंटच्या प्रेझेन्स मध्ये स्वतःचं कॅरेक्टर एक्सप्रेस करू शकत नाही. सो सच अ टाइप ऑफ allele whose character remain suppressed in the presence of dominant allele is called recessive. डॉमिनंट अलीलच्या प्रेझेन्स मध्ये ज्या अलीलचं कॅरेक्टर आहे सप्रेस राहतो तो अलील स्वतःचं कॅरेक्टर, स्वतःचा ट्रेट एक्सप्रेस करू शकत नाही. जसं दिसून येईल स्मॉल टीचा ट्रेट काय आहे? डॉर्फनेस आहे, पण कॅपिटल टीच्या प्रेझेन्स मध्ये तो एक्सप्रेस झाला आहे का? मेंडेलला झालेला दिसून आला का? नाही. कारण डॉमिनंट अलील सप्रेस द एक्सप्रेशन ऑफ रेसेसिव्ह अलील. जरीही इथे प्रेझेंट असेल तरीही डॉमिनंट अलीलमुळे रेसेसिव्ह अलीलचं एक्सप्रेशन टोटली सप्रेस केले जाते. मग या दोन पैकी फक्त एकच अलील कॅरेक्टर एक्सप्रेस करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे आउट ऑफ अ पेयर. या पेयर मध्ये ठीक आहे, ज्याचं कॅरेक्टर एक्सप्रेस होईल त्याला म्हटलं जाईल डॉमिनंट, ज्याचं कॅरेक्टर एक्सप्रेस होणार नाही त्याला म्हटलं जाईल रेसेसिव्ह. डॉमिनंट ऑलवेज गेट एक्सप्रेस्ड, रेसेसिव्ह रिमेन सप्रेस्ड इन द प्रेझेन्स ऑफ डॉमिनंट. रेसेसिव्ह हा सप्रेस कंडिशन मध्ये राहणार, त्याचं कॅरेक्टर एक्सप्रेस होणार नाही. पण कधी? जेव्हा हा रेसेसिव्ह अलील कोणाच्या कॉम्बिनेशन मध्ये प्रेझेंट आहे? डॉमिनंट अलील. व्हेन बोथ द अलील्स आर रेसेसिव्ह, जेव्हा दोन्हीही अलील रेसेसिव्ह आहे, दे एक्सप्रेस देअर कॅरेक्टर.
तिथे रेसेसिव्ह अलील आपलं कॅरेक्टर एक्सप्रेस करते. पण इथे ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ डॉमिनंट अलील द एक्सप्रेशन ऑफ रेसेसिव्ह अलील गेट सप्रेस्ड. ओके, मग इथे आपल्याला 2 ते 3 नवीन टर्म आहेत. पहिली टर्म हेटेरोझायगस. हेटेरोझायगस म्हणजे द इंडिव्हिज्युअल इन विच इन अलिलोमॉर्फिक पेअर असे इंडिव्हिज्युअल F1 प्रोजेनीचे फर्स्ट फिलियल जनरेशनचे ज्यांच्यामध्ये 2 वेगवेगळे अलील प्रेझेंट आहेत अलिलोमॉर्फिक पेअर मध्ये, त्याला म्हटलं जाईल हेटेरोझायगस. अँड इन हेटेरोझायगस कंडिशन, या हेटेरोझायगस कंडिशन मध्ये ज्या अलीलचं कॅरेक्टर एक्सप्रेस होईल तो झाला डॉमिनंट, ज्या अलीलचं कॅरेक्टर एक्सप्रेस होणार नाही तो झाला रेसेसिव्ह. ओके, मग अलील रिप्रेझेंट्स कॅरेक्टर, अलील रिप्रेझेंट ट्रेट. अलील हे कॅरेक्टर रिप्रेझेंट करतो, अलील हा ट्रेट रिप्रेझेंट करतो. सो द कॅरेक्टर विच गेट एक्सप्रेस्ड or the trait which get expressed which is detectable phenotypically. आपल्याला सांगता येईल की हे प्लांटची हाईट कशी आहे, टॉल आहे, फिनोटिपिकली डिटेक्टेबल आहे. मग इथे ज्या अलीलमुळे हे कॅरेक्टर एक्सप्रेस होत आहे, तो ट्रेट एक्सप्रेस होत आहे, इट इज कॉल्ड ॲज डॉमिनंट कॅरेक्टर और डॉमिनंट ट्रेट. इन केस ऑफ रेसेसिव्ह which remains suppressed याला म्हटलं जाईल रेसेसिव्ह कॅरेक्टर, रेसेसिव्ह ट्रेट, रेसेसिव्ह अलील which remain suppressed in the presence of dominant only. जो डॉमिनंटच्या प्रेझेन्स मध्येच सप्रेस कंडिशन मध्ये राहतो. जसा इथे डॉमिनंट अलील प्रेझेंट नाही, दोन्हीही अलील काय आहे, रेसेसिव्ह. आणि त्याच्याने तिथे आपण हे एकमेकांपासून वेगवेगळे राहण्यासाठी मेंडेलनी हे वेगवेगळे अल्फाबेट यूज केले. डॉमिनंट अलील आर ऑलवेज रिटन इन कॅपिटल अल्फाबेट, कॅपिटल लेटर. रेसेसिव्ह आर ऑलवेज रिटन इन स्मॉल लेटर. ठीक आहे, कळालं आहे एवढं? हे नेमकं काय? याचा पुढचा पार्ट कंटिन्युएशन मध्ये आपण बघणार नेक्स्ट व्हिडिओ.